आपण सहसा काय मानतो? कोणत्याही कुटुंबात मुलीचा जन्म होणे ही केवळ एक सामान्य जैविक घटना आहे, बरोबर? पण आजच्या या विश्लेषणामध्ये आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो तुमचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकेल. आपल्या प्राचीन ग्रंथांपैकी एक असलेल्या गरुड पुराण आणि कर्म सिद्धांतानुसार यामागे एक अत्यंत सखोल आणि रहस्यमय सत्य दडलेले आहे. हे केवळ निसर्गाचे चक्र नाहीये, तर एका खूप मोठ्या वैश्विक निर्णयाचे प्रकटीकरण आहे. याच माहितीच्या आधारे आज आपण समजून घेणार आहोत की या प्राचीन ग्रंथात मुलीच्या जन्माबद्दल नेमके काय आणि किती अफाट विचार मांडले आहेत. आता हे समजून घेताना एक अगदी साधा पण विचार करायला लावणारा प्रश्न समोर येतो. एखाद्या विशिष्ट घरातच विशिष्ट पालकांच्या पोटी मुलीचा जन्म का होतो? म्हणजे हे सगळं कोण ठरवतं? यामागे कर्माचं असं कोणतं रहस्यमय गणित आहे ज्यामुळे एका जीवाची निवड एका विशिष्ट कुटुंबासाठीच केली जाते? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला एका अत्यंत गूढ अशा दैवी निवडीकडे घेऊन जातं. तर ह्यातला पहिला भाग आहे एक वैश्विक निर्णय. खरं सांगायचं तर इथं आपला पाहण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून जातो. ग्रंथातील संदर्भानुसार मृत्यूनंतर जेव्हा आत्मा यमाच्या दरबारात उभा असतो तेव्हा त्याचा पुढील जन्म कुठे होणार हे कोणत्याही अंधुक किंवा फसवी पद्धतीने ठरत नाही. हा कोणताही अपघात नसतो. आत्मा नेमका तिथेच पाठवला जातो जिथे त्याच्या कर्मांचा हिशोब तंतोतंत जोडलेला असतो, अगदी काटेकोरपणे. आता हे ठरतं कसं? तर यमलोकात एखाद्या आत्म्याचं गंतव्यस्थान ठरवण्यासाठी काही खास निकष लावले जातात. सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो मागील जन्मातील कर्माचं कर्ज. यासोबतच काही अपूर्ण राहिलेली वैश्विक उद्दिष्टे आणि एक अतिशय सूक्ष्म अशी आध्यात्मिक आकडेमोड. सोप्या भाषेत सांगायचं तर पूर्वायुष्यात आपण काय केले यावरच पुढचा सगळा प्रवास अवलंबून असतो. यानंतर येतो दुसरा आणि महत्त्वाचा टप्पा, कर्माचा हिशेब. आता इथे एक गोष्ट लक्षात घेऊया. आपण इथे कोणतीही बाजू घेत नाही आहोत, फक्त ग्रंथात काय सांगितलंय ते निष्पक्षपातीपणे समजून घेत आहोत. गरुड पुराणात एक अतिशय स्पष्ट तुलना मांडलीये. असं म्हटलंय की जेव्हा एखाद्या व्यक्तीचं मागील जन्मातील पापांचं किंवा कर्माचं ओझं जास्त असतं तेव्हा ते कर्ज वसूल करण्यासाठी आणि संपत्तीची वाटणी करण्यासाठी मुलांचा जन्म होतो. पण याउलट जेव्हा एखाद्याने मागील जन्मात निस्वार्थपणे चांगली कामं केली असतील, पुण्य कमावलं असेल, तर त्या शिखरावर पोहोचलेल्या पुण्याचं सर्वोच्च बक्षीस म्हणून देव घरात मुलगी पाठवतो. आणि म्हणूनच असं म्हणतात की मुलगी अशी आत्मा असते जिला स्वतःसाठी काहीही नको असतं, ती फक्त सर्वस्व देण्यासाठी येते. हे वाक्यच किती बोलकं नाही का? तिच्या नुसत्या असण्याने घराचं वातावरण कसं पूर्ण बदलून जातं. म्हणजे बघा, एखादा कितीही कडक आणि रागीट स्वभावाचा बाप असू दे, मुलीला पाहताच तो मेणासारखा वितळतो. ग्रंथांच्या मते ही कोणतीही जादू नाही, तर त्या पवित्र आत्म्याचा थेट प्रभाव असतो. आता वळूया तिसऱ्या भागाकडे, लक्ष्मीचे खरे स्वरूप. आपण पिढ्यानुपिढ्या ऐकत आलोय की मुलगी म्हणजे घराची लक्ष्मी. पण गरुड पुराण आणि देवी भागवतात लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा किंवा भौतिक संपत्ती नाहीये. तर ग्रंथातील व्याख्येनुसार लक्ष्मी म्हणजे जीवनातील संतुलन, मानसिक शांती, करुणा आणि उच्च चेतना. जिथे सतत कलह किंवा स्वार्थ असतो तिथे ही लक्ष्मी कधीच थांबत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणखी एक रंजक गोष्ट म्हणजे जेव्हा या उच्च चेतनेचा म्हणजे मुलीचा जन्म होतो तेव्हा तिच्या केवळ पावलांनी घरातील अनेक वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जा आपोआप नष्ट होतात. असा अनेकदा पाहण्यात येतं की मुलीच्या जन्माआधी एखादं कुटुंब आर्थिक संकटात असतं, पण तिच्या आगमनानंतर अचानक प्रगतीची दारे उघडतात. आपण याला योगायोग म्हणतो, पण गरुड पुराणाच्या कर्मसिद्धांतानुसार हे त्या मुलीने तिच्यासोबत आणलेलं पुण्याचं हस्तांतरण असतं. आता इथे साहजिकच एक प्रश्न उपस्थित होतो. जर मुलीचा आत्मा इतका शुद्ध आणि पुण्याचा संचय आहे, तर मग काही वेळा अत्यंत लोभी, क्रूर किंवा प्रेम न देणाऱ्या कुटुंबात मुलीचा जन्म का होतो? तिथे तिला दुःख का भोगावं लागतं? ह्या प्रश्नाचं अत्यंत सखोल उत्तर आपल्याला असं मिळतं की जेव्हा एखादी शुद्ध आत्मा अशा अंधकारमय वातावरणात पाठवली जाते तेव्हा ती तिथे फक्त दुःख भोगण्यासाठी जात नाही, तर ती एक अत्यंत शक्तिशाली आणि परिवर्तन घडवणारी आत्मा असते. तिला तिथे मुद्दाम पाठवलं जातं जेणेकरून ती आपल्या प्रेमाने तिथला अंधार दूर करेल. आणि हो, त्या कुटुंबाच्या आध्यात्मिक पातळीची ती एक मोठी परीक्षाही असते. यातूनच पुढे येतो तो चौथा भाग, अनादराचे परिणाम. हा मुद्दा खूप लक्ष देऊन ऐकण्यासारखा आहे.
ज्या घरात मुलीच्या जन्माची भीती वाटत असेल, तिला ओझं मानलं जात असेल किंवा हुंड्याची हाव असेल, अशा वातावरणात उच्च आणि शुद्ध आत्मे कधीही चुकूनही प्रवेश करत नाहीत. ग्रंथातील सिद्धांतानुसार अशा नकारात्मकतेमुळे चांगले आत्मे दूर जातात आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे यामुळे मागील जन्मातील शत्रूंनाच त्या घरात जन्म घेण्याचं आमंत्रण मिळतं. खरोखरच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आता अशा कुटुंबाचं आध्यात्मिक पतन कसं टप्प्याटप्प्याने होतं हे पाहूया. जेव्हा एखाद्या घरात मुलीला कमी लेखलं जातं किंवा तिचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जातं, तेव्हा सगळ्यात आधी कुटुंबाने आजवर कमावलेल्या पुण्याचा एकाच झटक्यात नाश होतो. दुसरा म्हणजे घरातील शांती आणि खऱ्या अर्थाने असलेली लक्ष्मी कायमची निघून जाते. आणि अंतिम टप्प्यात त्या घरात उरतात ते फक्त आजार, क्लेश आणि गरिबी. हे शास्त्र अगदी स्पष्टपणे हा इशारा देतं. याच संदर्भात एक थोडासा भावनिक आणि नाजूक विषयही ग्रंथात मांडला आहे. कधीकधी मुली अत्यंत लहान वयातच हे जग सोडून जातात. अशावेळी कुटुंबावर तर आभाळच कोसळतं, पण गरुड पुराण सांगतं की असे आत्मे फक्त काही वर्षांचंच कर्माचं कर्ज फेडण्यासाठी आलेले असतात. दुःख देणं हा त्यांचा हेतू नसतो, तर त्या कुटुंबाला संसारातील मोहमायेतून मुक्त करणं ही एक सखोल आध्यात्मिक शिकवण असते. आता आपण या विश्लेषणाच्या अंतिम आणि 5व्या भागाकडे आलो आहोत, एक आध्यात्मिक जबाबदारी. खरं तर हा विचार ऐकून अंगावर काटा येतो. गरुड पुराणात असं म्हटलंय की आज तुमच्या घरात जन्मलेली मुलगी ही तुमची मागील जन्मातील आई असू शकते, जिने कुटुंबासाठी स्वतःचं सर्वस्व पणाला लावलं, पण तिचे उपकार कधी फेडले गेले नाहीत. म्हणूनच तिच्या त्यागाचा सन्मान करण्यासाठी आणि ते ऋण फेडण्याची एक संधी देण्यासाठी निसर्गाच्या चक्रानुसार ती पुन्हा मुलगी म्हणून जन्माला येते. किती अफाट विचार आहे हा. आणि हे म्हणूनच मुलीला वाढवणं हे फक्त एखादं कर्तव्य नाहीये, तो एक अत्यंत पवित्र असा आध्यात्मिक करार बनतो. या करारात पालकांवर काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आहेत, जसं की तिला उत्तम शिक्षण देणं, तिची सुरक्षितता सुनिश्चित करणं, तिला तिचं स्वातंत्र्य देणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिच्या स्वप्नांचा आणि निर्णयांचा आदर करणं. जेव्हा आपण हे मनापासून करतो ना, तेव्हा संपूर्ण कुटुंबाचीच आध्यात्मिक प्रगती होते. ह्या संपूर्ण माहितीचा सारांश काढायचा झाला तर एकच गोष्ट अत्यंत ठळकपणे समोर येते. थोडक्यात सांगायचं तर एवढी उच्च दैवी ऊर्जा असलेल्या मुलीला ओझं समजणं म्हणजे एक प्रकारे स्वतःच्याच नशिबाला लाथ मारण्यासारखं आहे. या दैवी अस्तित्वाचा सन्मान न करणं ही कोणत्याही कुटुंबासाठी त्यांच्या आध्यात्मिक विकासाच्या संधीची सर्वात मोठी हानी आहे. तो सरळ सरळ आत्मनाशाचाच मार्ग ठरतो. आता आपण या विश्लेषणाच्या अगदी शेवटी आलो आहोत. गरुड पुराणातील हे सखोल आणि विचार करायला लावणारे विचार आपण पाहिलेत. पण आता शेवटी एक प्रश्न उरतो. आपला समाज अजूनही मुलीच्या जन्माकडे केवळ एक सामान्य जैविक घटना किंवा काही ठिकाणी अडचण म्हणूनच पाहत राहणार आहे? की शेवटी गरुड पुराणातील या विशाल दृष्टिकोनाचा विचार करून तिला एका सर्वोच्च कर्माचा आणि पुण्याचा आशीर्वाद म्हणून खुल्या मनाने स्वीकारणार आहे? हा प्रश्न नक्कीच आपल्याला अंतर्मुख करणार आहे. यावर नक्की विचार करा. अशाच सखोल आणि माहितीपूर्ण विश्लेषणांसाठी जोडलेले रहा. धन्यवाद.